हॅलो पाऊस पडतो. तर मच्छी घेऊन मी लगेच निघाली. पाऊस खूप पडत होता आणि गर्दी खूप होती, सो मी मला दाखवू शकले नाही. पण मी बोंबील घेतलेत, तर घरी जाऊन आपण बघूयात. कियान पद्धतशीर फ्रीजर उघडा ठेवून त्या बर्फाच्या बॅगशी खेळतोय. तर तिथले बर्फ पाहिजे. काय पाहिजे कियान तुला? बर्फ. चल बाहेर जाता इथून. पद्धतशीर फ्रीजर उघडतो आणि हे सगळं त्याचं काम चालू असतं. हो की नाही कियान? खोटं बोलतोस? थोडीशी कोथिंबीर, 3 मिरच्या आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या हे आपण ब्लेंड करून घेऊ. इकडे मी करंदी केलेली आहे. भात तयार आहे. चपातीचं पीठ मळून तयार आहे. आता फक्त आपल्याला सॉरी आणखी असं आम्ही आज वरण केलेलं आहे, ते पण तयार आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूणचं मी पेस्ट केलेली आहे. बोंबील धुवूया आणि त्या मॅरिनेशन करून घेऊया. तर मी काय केलं, हे जे मोठे मोठे बोंबील होते ना, त्यांचे 2 तुकडे करून घेतले आणि पंख आणि शेपटी कापून घेतली. मधून मी चिरलेलं नाहीये, आम्हाला मधून चिरलेलं आवडत नाही. हे बघा, एकाचे 2-2 तुकडे करून घेतलेत. नॉनव्हेजचा हात लागू नये म्हणून मीठ, हळद आणि मसाला आपण काढून घेतलाय, तो आपण ह्याच्यावरती ते टाकून घेऊया. आणि सोबतच ही जी पेस्ट केली आपण ती पण टाकूयात. आपण मिक्स करून घेऊयात. पहिले थोडंसं कोकम आगळ घालूयात. बोंबीलचं कोटिंग करूया, तोपर्यंत ते झाकून घेऊया. कोटिंगसाठी रवा, तसंच हळद, मसाला आणि मीठ हे पण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेऊया. पहिले आपण मॅरिनेट केलेलं बोंबील रव्याच्या बॅटरमध्ये आपण कोट करून घेऊया. डबल टेबल नाही कोट करायचं, सिंगल एकदा व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला कोट झालं की तेव्हा तेल तापत ठेवलेलं आहे, मग आपण त्याच्यामध्ये सोडूया. तर इकडे या बोंबीलला आपण तळून घेऊया आणि जेवायला बसूया. चला. तर या जेवायला. लोक काय करतोय इथे सांग? काय करतोय सांग? काम करतोय ना. आम्ही आता काम करतोय. मी बनवणार होती तूप, पण कियान पण उठला. तुपाचा प्लॅन फ्लॉप झाला. आता आपण कियान काय खाणार आहे? आपण नाचणी सत्व काय खाणार आहे सांग? आम्ही म्हणजे खायचा. 1 मिनिट थांब. कियान बोलते ना, मी भरवायचा प्रयत्न करणार आहे, खायचं काम तो करणार आहे. हो की नाही? खाल्लं तर काय नाही, पण खेळतोय बघा कसं. त्यात मी फूड कलर टाकला होता, पाणी स्वतःच्या अंगावर उडवून घेतोय. अशी अतरंगी मस्ती तुमच्याकडे पण चालते काय? छान करतोयस कियान. पावसाची चांगलीच सुरुवात झाली आहे कालपासून आमच्याकडे. कियान आणि हा मामा दोघांचं चाललंय बघा. काय खेळ खेळतात 2 जण. पाऊस पडतोय ना, त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर काय गेलो नाहीये खेळायला. घरातच आम्ही बॅट बॉल खेळतोय. काय खेळतोयस कियान? बॉल. कुठे कुठे सगळ्या कोपऱ्यात त्यांनी काय काय खेळणी टाकून ठेवले. टाकून देते स्वतः बॉल आणि आशेला म्हणतोय, आम्हाला हाक मारतोय लगेच. आणि हे सगळं इकडून कियान पगू बघतोय. पगू बरोबर खेळतोय ना कियान? त्याला आलंय टेन्शन, कधी बॉल त्याला लागेल सांगता येत नाही. आउट. बॉलचा कंटाळा आला, आता पगू सोबत खेळायचंय त्याला.
पगू बिचारा सहन करतो सगळं ह्यांची नाटकं. हा पगू, त्रास देतो तुला? त्रास देतो ना? ए तू कियान, पगूला चावतोस तू? हा मुलगा पगूला चावतो. माया कर त्याला. कियान खेळतोय तोपर्यंत आपण हे तुपाचं काम उरकून घेऊया. तर इकडे 8 एक दिवसाची साय साठलेली आहे. तर आपण याचं तूप करून घेऊया. बर्फ काढलंय, बर्फाचं पाणी करण्यासाठी. ॲक्च्युली थंड पाणी हवं आहे, त्याच्यामुळे बर्फ काढलंय. आता मी लोणी काढून झालं की तुम्हाला दाखवते. तर हे बनलंय 8 दिवसाचं लोणी. तर तुपाची व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवते, किंवा तूप बनलंय कसं हे तुम्हाला मी उद्या दाखवते. आता आपण इथेच थांबूयात आणि नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.